नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. मानवी इतिहासामध्ये मानवजातीचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये अंत्यसंस्काराला विशेष असं महत्त्व आहे. वेगवेगळ्या धर्माच्या अंत्यसंस्कारांच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत. मात्र प्राचीन काळामध्ये अंत्यसंस्कार कसे केले जायचे, त्याच्या मागं त्यांचा थॉट प्रोसेस काय असायची, त्याच्या मागे त्या धर्माचं काही विशेष असं महत्त्व होतं का, त्याच्या मागं विज्ञान काय होतं आणि एकंदरीतच आपल्याकडे जे अंत्यसंस्कार केल्यानंतर आपण जर पाहिलं तर इजिप्तमध्ये वगैरे अनेक आपल्याला ज्या डेड बॉडी ज्या दिसतात तर त्या प्रिझर्व करून ठेवलेल्या दिसतात, स्टोअर करून ठेवलेल्या दिसतात. त्या पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काही प्रयत्न झालेले आहेत का, याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत डेक्कन कॉलेजच्या सिनियर प्राध्यापक डॉक्टर वीणा मुश्रीफ त्रिपाठी मॅडम आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्याकडनं एकंदरीतच हे सगळं जाणून घेऊयात. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुमचा एक सुरुवातीला परिचय करून द्या सर्वांना. ओके, नमस्कार. मी डॉक्टर वीणा मुश्रीफ त्रिपाठी. मी इथं असोसिएट प्रोफेसर म्हणून आहे डेक्कन कॉलेज आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये. आणि माझं जे स्पेशलायझेशन आहे ते मी जे आर्किओलॉजीमध्ये जे उत्खननात जे ह्युमन रिमेन्स मिळतात त्याच्यावरती माझा अभ्यास आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे करतो की जे माणसांची जे अवशेष मिळाले ते कुठल्या वयाचे होते, कुठल्या सेक्स म्हणजे कुठल्या मेल होते का फिमेल होते, किंवा त्यांच्यामध्ये काही डिझिजेस किंवा त्यांच्यामध्ये जे काही डिझिजेस किंवा काही ह्या पद्धतीचं होतं की नाही त्याच्याप्रमाणे. आणि जर ते कुठल्या पद्धतीने सापडलेत म्हणजे कशा पद्धतीने, जसं तुम्ही म्हणताय तसं की बरियल किंवा त्याच्या रिलेटेड अंत्यसंस्कार जे आहेत त्याच्याशी रिलेटेड काही आम्हाला काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन वगैरे मिळते आहे का, किंवा त्याच्याबरोबर काही दुसऱ्या गोष्टी बरी पण केलेल्या असतात. कधी कधी आपल्याला नुसती म्हणजे माणूस बरी केलेला दिसतो म्हणजे ते त्याचे अवशेष असतात, कधी कधी त्याच्याबरोबर बऱ्याच काही गोष्टी ठेवलेल्या असतात. तर ह्याचा अर्थ असा आहे की त्यांची अशी समजूत होती की म्हणजे मेल्यानंतर सुद्धा पुढे काहीतरी आहे, म्हणून त्याच्यासाठी काही खाणं पिणं किंवा त्याला लागणाऱ्या वस्तू किंवा त्या व्यक्तीने वापरलेल्या काही वस्तू आहेत, किंवा काही काही ठिकाणी आपल्याला ज्या हत्यारं मिळतात किंवा एखाद्या बाईचं असेल तर शेल बँगल्स किंवा ह्या ज्या आहेत असे काही काही गोष्टी मिळतात की ज्या त्या व्यक्तीबरोबर पुरल्या जातात. तर ते म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ते खूप चांगल्या पद्धतीने पण बरी केलेलं आहे. असं की नाही की ह्या म्हणजे असं जस्ट फॉर द सेक ऑफ डुईंग असं नाही आहे, तर ते प्रॉपरली विचार करून की बाबा ह्याच्यासाठी आपल्याला असं तयार करायचं आहे किंवा अशी अरेंजमेंट करायची आहे किंवा अशा पद्धतीने त्यात कुठल्या डायरेक्शनला डोकं ठेवायचं, कुठल्या डायरेक्शनला पाय ठेवायचे, हात कसे ठेवायचे, हे सगळं प्रॉपर विचार केलेला आहे आणि मग तसं ठेवलेलं आहे. बरं, आत्ता जर आपण पाहिलं तर आता काही जण प्रेत पुरतात, काही जण त्याच्यावरती अग्निसंस्कार करून त्याचं दहन केलं जातं, आता इलेक्ट्रिक पद्धतीनं त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात. अशा वेगवेगळ्या पद्धती, गॅस दाहिनी आहे, याच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातात. मात्र आपले पूर्वज हे अंत्यसंस्कार कसे करायचे, आम्हाला हे बेसिकली जाणून घ्यायचं. तर जे अंत्यसंस्कार आपल्याला दिसतात हे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आपलं हरप्पा असू दे किंवा त्या काळामध्ये पण सुद्धा नुसतं बरियल नव्हतं किंवा नुसतं दफन पद्धती नव्हती. तर काय होतं, काही जण दफन करायचे म्हणजे पूर्ण बॉडी ठेवायचे, काही जण क्रिमेटेड करायचे आणि काही जे अवशेष आहेत म्हणजे उरलेल्या राख आहे किंवा बोन्स आहेत छोटे ते पॉटमध्ये घेऊन पॉटमध्ये, काही जण हां. तर इथं जसं आपण बघतो चाल्कोलिथिक म्हणून आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ताम्र पाषाण युग जे म्हणतो आपण. ओके, चाल्कोलिथिक. आता ह्याच्यामध्ये जे आहे ते ट्विन अर्न बरियल म्हणतात. ह्याच्यामध्ये म्हणजे कसं होतं की दोन जी आहेत म्हणजे भांडी, मातीची भांडी, त्याच्या आतमध्ये तुम्हाला लहान मुलांचं दफन केलेलं दिसतं, म्हणजे लहान मुलांना ठेवलेलं दिसतं. आणि ह्याच्या मागची जे एस्कवेटर होते MK ढवळीकर, ते जे होते त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी पद्धत आहे मे बी रिप्रेझेंट काय करते, तर ते इतकं लहान मूल जे गेलं ते परत आईच्या वूममध्ये जाईल, तर ते गर्भामध्ये जाईल. तर हे जे आहेत ते रिप्रेझेंट करतं काइंड ऑफ आईचा गर्भ हा सगळ्यात सुरक्षित. आणि लकीली आपल्या ह्या अशा पद्धतीमुळे, दफन पद्धतीमुळे काय झालं तर
जे बोन्स आहेत लहान मुलांचे अगदी जे सॉफ्ट असतात, जे खूप म्हणजे डेलिकेट असतात, ते सुद्धा प्रिझर्व झालेले आहेत. ते सुद्धा प्रिझर्व झाले आहेत. आता ह्या पद्धतीने जर आपल्या इथं इनामगावमध्ये गेलं, ह्याला म्हणतात सिम्बॉलिक बरियल. नगर जिल्हा. तर सिम्बॉलिक बरियल म्हणजे काय, ते त्यांनी 4 लेग, ह्याला म्हणतात 4 लेग जार, म्हणजे ते कच्च्या मातीचे असे 4 पाय केलेत आणि त्याच्यावरती पॉट केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी माणसाला बरी नाही केलं, हे एक आठवण म्हणून काइंड ऑफ हे असं त्यांनी सिम्बॉलिक जेव्हा सापडलं तेव्हा याच्यामध्ये काही नव्हतं. पण ह्याच्याच विरुद्ध ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो ती 4 लेग जार आहेत. आता हे तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसेल इथं, ज्याच्यामध्ये 4 लेग जार दिसत आहेत, पण ह्याच्यामध्ये माणसाला बरी केलंय. ओके, तर हे जे दिसतंय त्याच्यावर पॉट्स ठेवलेले आहेत, त्याला म्हणतात स्पाउटेड जार्स. ओके, ते पॉट ठेवलेलं आहे आणि त्याला असं बसवून म्हणजे कोंबल्यासारखं आहे, पण काइंड ऑफ सिटिंग पोश्चरमध्ये त्याला असं आतमध्ये ठेवलेलं आहे. तर इंटरेस्टिंगली काय आहे, इनामगावमध्ये बहुतेक सगळी जी आहेत बरियल्स, ती जी आहेत ती हॅबिटेशन म्हणजे राहत्या घराच्या खाली दफन केलेली आहे, खालीच दफन केलेली आहेत. ओके, आणि ही 2 सोडली तर बाकी सगळे ट्विन अर्न बरियल आहेत किंवा 3 अर्न बरियल आहेत किंवा असं जे आहे त्याच्यामध्ये. तर हे एस्कवेटर जेव्हा होते ढवळीकर, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आहे ते कोणतरी इम्पॉर्टंट माणूस होतं, त्याच्यामुळे त्याच्या किंग किंवा मुख्य गावातला चीफ किंग असं नाही, पण चीफ. कारण त्या काळात चाल्कोलिथिक मध्ये किंग वगैरे ही कॉन्सेप्ट नाहीये. मुख्य माणूस कोणतरी असेल, त्याच्यामुळे त्याला असं बरी केलं असणार आहे, असं वेगळ्या पद्धतीने दाखवायला की हा वेगळा आहे बाकीच्या माणसांपासून, म्हणून हे असं बरी केलेलं आहे. तर हे असं ह्या पद्धतीने. आणि इथं जे आहे थोडं पुढे ऍक्च्युली दिस इज फॉर द अडल्ट, म्हणजे मोठ्या माणसासाठी. बाकीचे चाल्कोलिथिक मध्ये जे दिसतं ते तुम्हाला लहान मुलांसाठी जास्त दिसतं. इथं तुम्हाला जे दिसतं हे साधारण 3 जार्स होते. ओके, 3 ऍक्च्युली 4 1 2 3 आणि 4 जार ते तुटलेले. वेगळं होतं. हा, तर आतमध्ये त्यांनी असं काइंड ऑफ म्हणजे असं कॉफिन सारखंच आहे ते, तो कॉन्सेप्टच कॉफिनचा आहे की म्हणजे असं पूर्ण बॉडी आतमध्ये ठेवून त्याला कव्हर करता येईल. तर तुम्ही इकडनं बघितलं ते आरपार आहे ते, असं नाहीये की म्हणजे जसं लहान मुलाचं केलेलं आहे आपण तिथं पाहिलं तर त्या पद्धतीने कारण ही अशा पद्धतीने केलेलं आहे. कारण ही साईट जी आहे ती टेक्कल कोटा म्हणून आहे, वेगळी साईट आहे ती, नामगाव नाहीये. आता आम्ही शाहिदा मॅमशी बोलत होतो तर त्यांनी आम्हाला काही मुद्दे सांगितले की त्याच्यामध्ये काय होतं की जसं तुम्ही पण आता उल्लेख केला की आपले जर पूर्वज असतील तर त्यांना आपल्या घराच्या जवळच किंवा घराच्या खाली वगैरे आपण दफन करत होतो. अशा पद्धतीनं आत्ता पण ग्रामीण भागामध्ये काय होतं की आपल्या घरच्या कोणाची डेथ झाली तर जर का शेती वगैरे असेल तर शेतीमध्येच अंत्यसंस्कार केले जातात. मग ही पद्धत तशीच आलेली आहे पुढे साधारण आपल्याला तसं म्हणता येईल की तिथं. कारण आता आपल्याकडे पण बघा लिंगायत किंवा हे असतात ते बसलेल्या ह्याच्या पोश्चरमध्ये बरी करतात, ते त्यांच्याच शेतामध्ये करतात किंवा हे करतात. त्याच्यामुळे आपला जवळचा माणूस जो आहे तो आपल्या जवळ राहावा, मे बी हे एक कॉन्सेप्ट असू शकते की तो कायमस्वरूपी. कारण आपल्याकडे श्राद्ध होतं, वर्ष श्राद्ध होतं, म्हणजे आपण त्या माणसांना जी गेली आहेत त्यांना आपण आठवण करतो, त्यांची आपण आठवण करतो की ओके प्रत्येक वर्षी त्या वेळेला आपण त्यांचं श्राद्ध करतो किंवा अजून काय काय करतो. म्हणजे मी नेहमी सांगते की कुठल्याही माणसाच्या आयुष्यात जन्म हा एवढा जास्त इम्पॉर्टंट नसतो, मरण सगळ्यात मृत्यू जास्त असतो. कारण आपल्याला एक व्यक्ती ती सोडून गेलेली असते, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि हे आपल्याला आर्किओलॉजीमध्ये दिसतं. कारण हे आता तुम्ही बघा ना, एखाद्या व्यक्तीला पुरायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये तर तुम्हाला बघा हे केवढी अरेंजमेंट करायला लागते. तेवढ्या आकाराचा पॉट घ्या, तेवढं हे करा, त्याला व्यवस्थित आतमध्ये घाला, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित पुरा. कारण हे म्हटलं तर ह्याला बरी करायचं म्हटलं तर मोठाच्या मोठा खड्डा खणावा लागेल. तर तेवढं सगळं तुम्ही करत असाल तर ह्याचा अर्थ आहे की तुमच्यासाठी ते जे आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता काही जण अशा पद्धतीचे स्पाउटेड, ह्याला म्हणतात स्पाउटेड जार. ओके, स्पाउटेड जार म्हणजे त्याला असं स्पाउट आलेलं आहे इथं, तर ते जे आहे स्पाउटेड ते ठेवतात. किंवा काही वेळेला ॲनिमल बोन्स ठेवतात. ॲनिमल बोन्स म्हणजे आता गोट आहे, शीप आहे किंवा एखादं या पद्धतीचं ते ॲनिमल बरी करतात. नॉट नेसेसरी एंटायर ॲनिमल, पण असं पार्ट ऑफ इट. किंवा पॉट्समध्ये सुद्धा काय काय वेळेला तुम्हाला हे दिसतं, काय दिसतं
काही अन्नाचे अवशेष दिसतात किंवा काही ठेवलं असणार आहे, म्हणजे पाण्याचे वगैरे तर आपल्याला काहीच कळणार नाही, पण अन्नाचे अवशेष काही काही ठिकाणी दिसलेले आहेत. तर असे काहीतरी ठेवतात आणि त्या व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी ज्या आहेत, त्या व्यक्तीने ज्या वापरल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला कधी कधी दिसतात. जसं शेल बँगल आहे, इयर ऑर्नामेंट्स आहेत आणि किंवा काही जर काही आता हरप्पामध्ये कालीबंगन नावाचं आहे एक साईट, तिथं तुम्हाला एक आरसा पण दिसतो, कॉपर मिरर पण आहे तिथं. म्हणजे आपले पूर्वज पहिल्यापासून लाईफ आफ्टर डेथ लाईफ, हां, ते कॉन्सेप्ट आहेच आहे आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. हे फक्त आपल्याकडेच आहे की विदेशात पण आहे? नाही, सगळीकडे आहे, सगळीकडे ते दिसतं तुम्हाला. जिथे जिथं बरियल प्रॅक्टिसेस दिसतात त्या सगळ्या बरियल प्रॅक्टिसेसमध्ये तुम्हाला हे प्रत्यक्षाने जाणवतं की त्यांचं काही म्हणजे हे इट इज जस्ट अ काइंड ऑफ अ कॉमा, इट्स नॉट फुल स्टॉप. ओके, इट्स नॉट फुल स्टॉप, इट इज लाईक अ स्वल्पविराम म्हणतो ना आपण त्याला, तो आहे. जसं कृष्णानं सांगितलंय की आपण आत्मा अविनाशी आहे, ती कॉन्सेप्ट म्हणजे पहिल्यापासूनच आहेत. आत्म्याबद्दल मला नाही माहिती, पण की चालू राहतं म्हणजे त्याचं चालू राहतं म्हणजे आयुष्य. हे जे आहे तर हे एक सिम्बॉलिकली त्यांनी ते बनवलेली प्रतिकृती आहे आणि या प्रतिकृतीबद्दल सांगा मॅडम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं ना, जसं की पॉटच्या आतमध्ये त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला हे केलेलं आहे, बरी केलेलं आहे. ओके, तर ते तुम्हाला त्यांनी क्रॉस सेक्शन म्हणून दाखवलेलं आहे. तर एका प्रॉपर अशा पद्धतीने होत होतं. हे म्हणजे लोकांना दाखवायला सुद्धा हे आहे की कसं होतं, कारण ते व्हिज्युअलाइज करायला अवघड पडतं. तर म्हणून हे असं दाखवलंय की त्याच्या अशा पद्धतीने ते बरी करत होते. बरं, साधारणपणे आता आपल्याकडे दहन पद्धतीबद्दल जे अंत्यसंस्कार केले जातात किंवा ह्या ज्या इतर पद्धती तुम्ही सांगल्या, पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये बेसिकली दहन पद्धतीला एक प्राधान्य दिलेलं दिसतं. हे कधीपासून सुरू झालं असावं? तसं एक्झॅक्ट डेट तुम्हाला कधीच सांगता येणार नाही एक्झॅक्ट डेट. बट काय झालं, साधारण 600 BC म्हणजे साधारण आतापर्यंतपासून 2600 वर्षापूर्वी साधारण 600 BC इसवी सन पूर्व 600 वर्षापूर्वी काय झालं की आपल्याकडे बहुतेक सगळे हे जैनिझम असेल किंवा बुद्धिझम असेल किंवा बाकीचे जे आपले स्क्रिप्चर्स आहेत किंवा अजून आहेत, त्याच्यामध्ये असं समहाऊ असं झालं की तेव्हापासून आपल्याकडे बरियल्सला एवढं प्राधान्य दिलं नाही आणि क्रिमेशन बिकेम मोर म्हणजे प्रॉमिनंट वे ऑफ डिस्पोजल. तर त्याच्यामुळे साधारण त्या काळाचं साधारण धरलं जातं. कारण इनामगाव आहे किंवा नेवासा आहे, हे जे आपले चाल्कोलिथिक आपण म्हणतो किंवा ताम्रपाषाण, ते साधारण 600-700 BC ला संपतं. मग त्याच्यानंतर आपल्याला बरियल प्रॅक्टिसेस हळूहळू कमी दिसतात आणि फक्त काही जे आहेत मेगालिथिक कॉन्टेक्स्ट किंवा महापाषाण युग जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला बरियल्स दिसतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे दोन्ही आहेत. एक एक्सटेंडेड बरियल म्हणून म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्ण माणसाला असं व्यवस्थित झोपवलेलं असतं. साधारणपणे वर्ष काय असतील ते, किती वर्षांपूर्वीचं? महापाषाण युग म्हणजे म्हटलं तरी 1000 BC म्हणजे साधारण 3000 वर्षाच्या 3000 वर्षापूर्वी बरोबरचं आहे. तर महापाषाण युगाच्या मध्ये ते तुम्हाला दिसतं की म्हणजे बरियल ठेवलंय आणि त्यातला पूर्ण बरी केलं आणि मग त्याच्यानंतर हे जे क्रिमेटेड बोन्स आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच म्हणजे गोलाकार ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर साधारण 1000 BC पासून आपल्याला थोडं असा बदल दिसतो हलकासा, की क्रिमेशन हळूहळू महत्त्वाची हे झाली, प्रोसेस झाली. प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृती होत्या आणि या ज्या संस्कृती होत्या किंवा नागरिकीकरण जे होतं तर नदीच्या काठावरती मोस्टली झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं सिंधू नदीच्या काठावर, गंगा नदीच्या काठावर, तसं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नागरिकीकरण झालेलं हे ठिकाणं कोणती आहेत? आता इनामगाव आहे, नेवासा आहे किंवा आपल्याकडे दैमाबाद म्हणून म्हणजे नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे थोडं बाहेरच ॲक्च्युली MP च्या त्या साईडला तुम्हाला जी दिसतात ना ती मेन रिव्हरच्या कधीही कडेला दिसणार नाहीत, काठावरती कधी दिसणार नाहीत. कारण काय होतं, मेन नदी जी असते त्याला पूर येतो, प्रवाह बदलते, त्याला पूर येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत किंवा त्याच्या ज्या दोन छोट्या शाखा आहेत किंवा उपनद्या आहेत त्याच्यावरती जास्त, जिथं आपल्याला पाण्याचा स्रोत पण आहे पण त्याची भीती पण नाही आहे की ते, आणि ज्या ठिकाणी इरिगेशन म्हणजे जे शेती करण्यासाठी जे लागतं पाणी ते अवेलेबल आहे काही महिन्यांसाठी तरी का होईना, त्याची सोय झाली पाहिजे, त्या ठिकाणी आहेत. तर बरेच असे आहेत चाल्कोलिथिकमधले किंवा त्याला ही चाल्कोलिथिक का इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच वेळेला आपल्याला
ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी दिसते. त्याच्या आधी जी आहे ती आपल्याकडे जनरली ते हंटिंग गॅदरिंग आहे किंवा शिकार करून जास्त करून राहणारी किंवा हे असे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे. पण चाल्कोलिथिक जे आहे साधारण 2000 BCच्या आसपास जी आहे तेव्हा पॉप्युलेशन वाढायला लागलं होतं हळूहळू आणि हे जे शिकार करण्याची पद्धत आहे त्याच्याने सगळ्यांची पोटं भरत नव्हती. त्याच्यामुळे त्यांना हे ॲग्रिकल्चर करावंच लागलं. बरं. तर ॲग्रिकल्चर करण्यासाठी मेन होतं की तुम्हाला एखाद्या ठिकाणी सेटल व्हावं लागेल, कारण तुम्ही फिरता फिरता नाही करू शकत शेती, तुम्हाला एका ठिकाणी राहावं लागतं. तर ते त्या ठिकाणापासून साधारण 2000 म्हणजे महाराष्ट्रात साधारण तुम्हाला ते एव्हिडन्सेस दिसतात जी आहे गौरीची जी पूजा केली पूजा जात आणि होती, तिचं पोझिशन वेगळी आहे. ओके. ओके, तिचं जे आहे ते काय बरं म्हणतात युट्रस किंवा सॉरी योनी. योनी जी आहे ती योनी व्यवस्थित दिसते. आता ओके. ह्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिसत दिसत नाही, बरं. तर त्याच्यामुळे ती योनी पूजा बेसिकली आपल्याकडे. आणि हे फार काय बरं हे आपलं युनिकपणा आहे किंवा हे खूप ओपननेस होता मे बी तेव्हा की जेव्हा शिवलिंग म्हणजे काय फेलिक वर्शिप बरोबर किंवा योनी वर्शिप आहे किंवा ह्या ओपनली आपण ह्याबद्दल बोलू शकत होतो किंवा बोलत असतील एखाद्या वेळेस आपण. पण ती ज्या देवीची पूजा केली जायची तर ती मोस्टली लहान मुलांचं संरक्षण व्हावं, म्हणजे गर्भाचं संरक्षण व्हावं किंवा लहान मूल व्यवस्थित वाढावं यासाठी केली जात होती असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. तर ह्या ज्या मान्यता आहेत तर ह्या मान्यता कधीपासून आपल्याकडे यायला लागल्या, म्हणजे ह्या मान्यता का पडत बघा गेल्या? कॉन्सेप्ट ऑफ मदर गॉडेस जी आहे ही फार वर्षापासून आहे. म्हणजे अगदी तुम्हाला पॅलेलिथिक मध्ये पण दिसते मदर गॉडेस. असं नाही की हे नवीन आहे की नवीन काहीतरी आहे, हे फार जुनं आहे. म्हणजे कारण एक त्याच्या मागची थिअरी काय आहे की आपण एखादी बाई किंवा एखादं माणूस एखादी स्त्री हे जन्म देतं एखादा, इट इज काइंड ऑफ समथिंग व्हेरी म्हणजे काय बरं म्हणजे आश्चर्यजनक गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या ह्याच्यातनं एखादं मूल बाहेर पडणं किंवा एखादं तर पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना खूप महत्त्व होतं, कारण ते जननी म्हणतो आपण ज्याला, किंवा जी जन्म देते किंवा जी नवीन ह्याची गोष्ट सुरू करते. त्याच्यामुळे असं म्हणतात, एक थिअरी अशी आहे की म्हणजे पुरुषांचं ॲक्च्युली म्हणजे पुरुष त्या बाईचं किंवा त्या स्त्री ह्याचं पूजा करत होते, कारण फक्त त्यांनाच शक्य होतं की नवीन तयार करणं जी आहे निर्मिती त्यांच्या हातात होती. असं म्हटलंच जातं ना की ज्यावेळेस प्रेग्नेन्सी असते तर प्रेग्नेन्सी हा स्त्रीचा पण नवीन जन्म असतो आणि एक जे बेबी असते तिचाही जन्माची स्टार्ट होते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण त्या क्षणी काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे जसं अजूनही आता टिल रिसेंटली, आता हा विषय थोडा वेगळा आहे, पण आपल्याकडे जशी चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणतो किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणतो किंवा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा खूप जास्त आहे. बरोबर. म्हणजे ॲज अ थर्ड वर्ल्ड कंट्री आपण म्हणतो तसं. तर हे जे आहे हे पूर्वीपासूनच आहे. म्हणजे आपण हे जे चाल्कोलिथिक म्हणतो किंवा ताम्रपाषाण युगामध्ये ह्याची एव्हिडन्सेस मिळतात. कारण इनामगावमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 66% जे स्केलेटन्स आहेत ते सगळे लहान मुलांचे आहेत. ओके. म्हणजे अगदी फ्रॉम इन्फंट टू 4-5 years 6 year old. म्हणजे ह्याचा अर्थ होतो की काही मुलं ही जन्मता मरत होती किंवा जन्माच्या 1 वर्षाच्या आतमध्ये मरत होती. म्हणजे ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, सोसायटीचा, इकॉनॉमीचा किंवा अजून कसला जो प्रॉब्लेम होता तो दिसतो तिथं. तर ह्याच्यावरती वर्ल्ड वाईडमध्ये काम केलेलं आहे. कारण हे जेव्हा आपण ॲग्रिकल्चर सुरू झालं किंवा शेती व्यवसाय सुरू झाला किंवा जे झालं त्या सगळ्या संस्कृतींमध्ये जगभरात हा पॅटर्न दिसतो. तर म्हणजे मेजर काहीतरी चेंज झालं. ओके. आपण आता डेक्कन कॉलेजच्या लॅबमध्ये आलेलो आहोत आणि या लॅबमध्ये काय काम चालतं ते मॅडमकडनं आपण समजूनच घेऊ. परंतु त्यांनी जो आत्ता विषय मांडला की लहान मुलांच्या डेथ खूप मेजर किंवा प्रमाण खूप जास्त होतं, तर त्याचे कॉजेस जर आपण विचार केला तर काय नेमके कॉजेस, जास्त कुठली कारणं होते? हे बघा, आज म्हणजे आता जरी आपण विचार केला ह्याच्यामध्ये आजच्या काळात सुद्धा ज्या आपल्याकडे चाइल्ड मॅरेजेस खूप कॉमन आहेत. म्हणजे वयाच्या 14व्या-15व्या वर्षी सुद्धा म्हणजे लग्न होतं. आता त्या काळात आपण त्याला लग्न म्हणायचं का काय म्हणायचं हा वेगळा मुद्दा आहे. पण पहिलं मूल जे आहे ते साधारण 15 वर्षाच्या आसपास होत असावं साधारण. ओके. आणि 15 ते 30 ह्या जो आहे, आता प्रत्येकाच्या घरी सुद्धा आता आपण बघितलं तर 8 म्हणजे आपल्या आजोबांना 8 भाऊ 8 किंवा 8 भाऊ बहिणी असं असायचं. म्हणजे
प्रत्येक वर्षी साधारण 1.5 वर्षाला एक मूल जन्माला येत होतं. ओके. आणि त्याच्यावर त्याचा जो लोड होता तो मेनली बाईच्या शरीरावरती होत होता, स्त्रीच्या शरीरावरती होत होता. म्हणजे जर आणि त्याच्यावरती जर तुमचं खाणं जर प्रोटीन बेस्ड नसेल, तुम्हाला व्हिटॅमिन्स मिळत नसेल, कारण हा आपण जेव्हा शिकारी पद्धतीने जे खात होतो किंवा हे करत होतो, जेव्हा आपण ॲग्रिकल्चरमध्ये झालो त्याला आपण कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट म्हणतो. आता आपण त्याला हे म्हणतो डाएट रिच इन प्रोटीन्स का नाही आहे याच्यावरती आपलं शरीराची वाढ जी आहे डिपेंडंट असते. पण जेव्हा आपण कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट झालं तेव्हा त्याच्यामुळे काय झालं, आपल्या शरीरामध्ये मिळणारे आपल्या शरीरावरती मिळणारे जे प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, हे मिळणं कमी झालं. तर त्याच्यामुळे बाईच्या शरीरावरती प्रचंड ताण होता. त्याच्याबरोबर तिला शेतीची पण कामं होती, घरची पण कामं होती, सगळी कामं होती. तर जर दर 1.5 वर्षांनी ती जन्माला घालत असेल मूल, तर तिच्यावरती जो होणारा लोड आहे किंवा तिच्यामुळे तिला न खाणं मिळाल्यामुळे, कमी खाणं मिळाल्यामुळे जे लोड होता तो रिफ्लेक्ट झाला मुलांवरती, लहान मुलावरती. तुम्ही पहिल्या 2-3 प्रेग्नन्सीला मे बी सफिशियंट असू शकेल, पण नंतर रिपिटेटिव्ह प्रेग्नन्सीजमुळे तो वाढत गेला. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ते मूल जेव्हा वाढतं तेव्हा आता आपण फार म्हणजे बऱ्यापैकी घरांमध्ये खूप सोफिस्टिकेटेड वेमध्ये असतं की इथं ठेवा, ह्याचं काळजी घ्या, हे करा, पण सगळं असतं. पण आपण ह्या गोष्टी तेव्हा लावू शकत नाही. तेव्हा ज्या पद्धतीत जसं अवेलेबल असेल त्याच्यामुळे ती मुलं म्हणजे हे होत होती म्हणजे मरत होती बेसिकली, ठरत होती. साधारणपणे आपल्या पूर्वजांचं आयुर्मान जर आपल्याला सांगायचं असेल तर ते आयुर्मान म्हणजे किती वर्षांपर्यंत साधारणपणे? हे बघा, ह्याच्यामधल्या काही स्टडीज आहेत त्यानुसार प्री इंडिपेंडन्सच्या काळापर्यंत आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी होती, म्हणजे नॉट नेसेसरी सगळेजण त्याच ह्याच्यामध्ये मरत होती, पण साधारणपणे 35च्या आसपास होती. त्याचा अर्थ असा नाही की सगळेजण 35ला हे करतात. साधारणपणे ॲव्हरेज जे आहे ते साधारण ते होतं. फक्त आफ्टर वर्ल्ड वॉर II साधारण त्याच्या पुढे जेव्हा अँटीबायोटिक्स मिळायला लागले लोकांना फ्रीली किंवा इझिली मिळाले तेव्हा लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली. आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी साधारण 70 आहे, 70च्या आसपास आहे. तर एवढा फरक पडला. आणि त्याच्यावरती जर आपण हे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड त्याच्या इन्फेक्शन आणि डायरियासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही आजही न्यूजपेपर बघितला तरी डायरिया हा मेजर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा हा मेन कन्सर्न आहे की डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे मुलं लवकर म्हणजे जाऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आर्किओलॉजीमध्ये दिसतात. बरोबर. म्हणजे आपण डायरेक्टली नाही सांगत की हा मुलगा किंवा ही व्यक्ती किंवा हे डायरियामुळे मेलेली आहेत, पण आपण जेव्हा सोशल त्याचं सेटिंग बघतो किंवा आर्किओलॉजिकल जे आहे त्याच्यामध्ये बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ओके की ह्या गोष्टी दिसत आहेत आणि त्याच्या पॅरलल आपल्याला मॉडर्न डेजमध्ये पण दिसत आहेत थोडेफार का होईना. ह्या ज्या गोष्टी आहेत आपण 1 to 1 कधीच करू शकत नाही, कारण ते जे घडलं आणि आता जे घडलं ह्याच्यामध्ये, पण तरी पण तुम्हाला काहीतरी लिंक्स दिसतीये त्याच्यामध्ये. म्हणून हे जेव्हा ॲग्रिकल्चर इज काइंड ऑफ अ नेसेसरी डेव्हिल. इट वॉज नीडेड बट इट वॉज काइंड ऑफ अ डेव्हिल, की त्याच्या गरजच होती त्याची. पण या लॅबमध्ये आता आपण आलेलो आहोत तर इथे आपल्या कशा पद्धतीनं संशोधन चालतं? आम्ही खूप सगळे अशा कवट्या बघतोय. आता इकडे खूप हड्डी पण आहेत. आता इथं काम कसं चालतं? 5-6 वर्षाच्या मुलाचं स्कल आहे. हे ओरिजिनल आहे? हे ओरिजिनल आहे. हे आर्किओलॉजिकल साईटमधनं मिळालेलं आहे. हे तर हे जे आहे हे आता किती तुम्हीच बघा किती जॉईंट्स आहेत. हे प्रचंड जॉईंट्स असे मग बसून बसून अक्षरशः जिक्सॉ पझल खेळल्यासारखं आम्हाला करावं लागतं. हे तर असं मग ह्याचं जॉईन करायचं, मग त्याची काय वय असेल, त्याचं बायोलॉजिकल एज काय असेल, म्हणजे किती म्हणजे आता हा जसं म्हटलं मी 5-6 वर्षाचा आहे तर अशा पद्धतीने हे बघा ह्याचे ते लॉंग बोन्स. आता हे आहे ते फीमर म्हणजे पायाचं हाड आहे. हे फीमर एवढं लहान आहे. ओके. तर ह्या गोष्टी तर ह्याला प्रत्येकाला आयडेंटिफाय करायचं. प्रत्येकाचं आता हे व्हर्टिब्रल फ्रॅगमेंट्स आहेत म्हणजे हे जे आहेत ते. तर हे सगळं मग त्याचं आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर अडल्ट असेल तर
हे अडल्ट म्हणजे मोठा माणूस 18च्या वरचं जे असतं ते अडल्ट माणूस असतो. आणि मग त्याच्यामध्ये त्याने मेल आहे का फिमेल आहे तर ह्याच्या सायटिक नॉच म्हणून एक प्रकरण एक असं मॉर्फॉलॉजिकल फीचर्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतं की हे मेल आहे का फिमेल आहे. तर ह्याची हाईट किती होती म्हणजे लॉंग बोन्सवरनं हे करणारी त्याची हाईट किती होती. आणि त्याच्यासाठी आम्ही मग हे मॉडर्न स्पेसिमेन्स असतात त्याचा ॲज अ म्हणजे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस किंवा हे ओळखण्यासाठी, कारण आज तर तुम्हाला जसं दाखवलं ते फ्रॅगमेंट्स मिळतात, ते फ्रॅगमेंट्स नक्की कुठले आहेत काय कुठल्या साईडचे आहेत ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला हे मॉडर्न स्केलेटन्स लागतात ॲज अ रेफरन्स मटेरियल. तर इथं तुम्हाला एक 3-4 वर्षाचं 3-4 वर्षाचं मूल दिसेल की इथं स्टील बॉर्न आहे एक अगदी म्हणजे नुकतंच जन्मलेलं. ओरिजिनल आहेत मॅडम, हे सगळे ओरिजिनल आहेत. पण ह्याचं आम्हाला खूप गरज लागते कारण टायनी काही खूप स्मॉल बोन्स असतात. मग हे मुलांना शिकवायला किंवा ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला हे लागतं. तर हे सगळे आमचे हे आमच्या ही जी लॅब आहे ती 1980 मध्ये स्थापन केली गेली. आमचे जे इथले पहिले जे होते म्हणजे माझे गुरु प्रोफेसर वाळिंबे म्हणून आहेत, त्यांनी ही लॅब एस्टॅब्लिश केली. इकडे आम्हाला खूप सगळ्या कवटे दिसत आहेत, तर त्या ह्याच्यावरून आपण काय अभ्यास करतो. आता ह्या ज्या कवट्या तुम्हाला दिसतात ह्याचे आम्ही मुलांना ह्युमन इव्होल्युशन शिकवण्यासाठी मदत करतो. म्हणजे काय आता काही जे स्केलेटन स्कल्स आहेत ते होमो निअँडरथलचे आहेत. निअँडरथलचे कसं स्कल दिसत होतं काय दिसत होतं. काही आहेत ते क्रो मॅग्नन आहेत. आता क्रो मॅग्नन हा फेअरली नवीन म्हणजे माणसाच्या जवळचा आहे. किंवा इथं जो आहे ॲस्ट्रोलोपिथिसिन म्हणून म्हणतो, जेव्हा साधारण एक 40 लाख वर्षापूर्वीचा आहे. तर आता हा इथं ॲस्ट्रोलोपिथिसिन आहे. तर हा साधारण कसा दिसत होता त्याचं इव्होल्युशन म्हणजे ॲज अ ह्युमन त्याचं इव्होल्युशन कसं झालं. ओके, हा गोरिला आहे. गोरिला आम्ही म्हणजे कम्पॅरिझनसाठी करतो. किंवा हा चिंपॅन्झी आहे. तर याचं कसं वेगळं आणि आपण किती त्याच्या जवळ आहोत किती लांब आहोत वगैरे त्याचा कम्पॅरेटिव्ह अनालिसिस केला जातो. आणि मग त्याच्यावरनं ठरवलं जातं की त्यांची कुठे प्लेसमेंट आहे या फॉसिलची. हे सगळे कास्ट आहे. बरं, आता जर मॅडम आपण बघितलं की आपण जसं कॉस्टबद्दल बोललो तसं आणखी काय माहिती मिळते ज्या वेळेला तुमच्याकडं ह्या अशा पद्धतीने सांगाडे येतात. जसं आहार काय होता किंवा DNA बद्दल वगैरे माहिती पडते. DNA बद्दल आपण म्हणजे इथं DNA करत नाही. ओके, आम्हाला जेव्हा स्केलेटन दिले जातात किंवा येतात तेव्हा आम्ही ही सॅम्पल्स वेगळ्या लॅबला पाठवतो. कारण त्याच्यासाठी जी सोफिस्टिकेटेड लॅब किंवा फॅसिलिटी आहे टेक्निकल नॉलेज जे आहे ते काही लॅबसाठीच आहे ते म्हणजे रिस्ट्रिक्टेड. तर त्याच्यामुळे तिथं आम्ही पाठवलं जातं. पण अनफॉर्च्युनेट इतकं आहे की भारतामध्ये DNA प्रिझर्वेशन एन्शियंट DNA तो होत नाही. कारण आपलं क्लायमेट जे आहे ते फ्लक्च्युएटिंग आहे. ह्युमिड आहे, गरम आहे, गार आहे, सगळं आहे सगळं. त्याच्यामुळे कोलाजनमध्ये जो DNA प्रिझर्व असतो ते आपल्याकडे प्रिझर्व राहत नाही. त्याच्यामुळे DNA फार रेअरली होतं ते. तर ते एक आहे. आणि डाएट जे आहे तर आता डाएट जे आहे त्याच्यासाठी एक देर इज समथिंग कॉल्ड टार्टर म्हणजे आपल्या दातामध्ये अडकलेले अन्नाचे कण. हे तुम्ही केमिकली अभ्यास करून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की त्यांचं कुठलं डाएट आहे काय नाही. काय खायचं आपला पूर्वज आपलं काय खायचं. पूर्वज सगळं खायचं ऍक्च्युली म्हणजे मांसही तेवढंच खात होता. तेवढाच कार्बोहायड्रेट म्हणजे बेस म्हणजे आपलं काय मिलेट्स आहेत किंवा गहू आहेत किंवा तांदूळ आहे अशा पद्धतीचे म्हणजे नॉट नेसेसरी एक्झॅक्टली पण मिलेट्स आणि ह्या गोष्टी म्हणजे कडधान्य आणि हे सगळ्या गोष्टी खात होतात. हाडांच्या सांगाड्यावरून आपल्याला असं आजार काय कुठल्या आजाराने गेला वगैरे हे समजू शकतो. कुठल्या आजाराने गेला हे कधीच समजू शकत नाही. कारण काय होतं बोन्स जे आहेत आता आम्हाला जे मिळतात एक्सकर्शनमध्ये ते बोन्स मिळतात. आणि जे बोन्स असतात ते जेव्हा एखादा आजार क्रोनिक आहे आणि सिव्हिअर आहे तोच फक्त बोन्सपर्यंत जातो हाडांपर्यंत जातो. मोस्ट ऑफ द लाईक आता हार्ट अटॅक आणि बोन्स तसा संबंध नाहीये. तर जो एखादा माणूस जर हार्ट अटॅकने गेला असेल किंवा एखाद्या गोष्टी तर त्याचा काहीही कळणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता कोरोना गेला आपल्या 2-4 वर्षापूर्वी
करोनाने जी लोक गेली त्यांचं जर बॉडीज पुरलेल्या आहेत त्या जर काढल्या तर आपल्याला खरंच कळणार नाही ते कशाने गेल्या. ओके. आपल्याला स्केलेटन आहेत फक्त हम्म. जे क्रोनिक आहेत. जर सपोज अगदीच म्हणजे जर असं असेल की एखादा वार केला आहे किंवा एखादा खरंच किंवा एखादी व्हेरी डेडली डिझीज आहे तर एखाद वेळेस तुम्हाला ते कळू शकतं की ह्याच्यामुळे ही व्यक्ती गेली. पण असं नाही की प्रत्येक स्केलेटनला आता ते जे बाळ गेलं तर आता मला माहित नाही ते का बाळ नाही सॉरी लहान मुल आहे ते 5-6 वर्षाचं ते का गेलं आम्हाला कळणार नाही. जर आता सपोज ह्याच्यात जर एक्सरे केले किंवा काय केलं आणि जर ते त्या बोन्समध्ये आम्हाला जर काही हॅरिस लाईन म्हणून म्हणतो ते जर काही आलं तर ते कळलं तर मे बी काही म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतील किंवा काय असतील तर ते मुळे एखादं मूल गेलं असावं. आपल्याकडे जे सॅम्पल्स येतात टेस्टिंगसाठी किंवा संशोधनासाठी ते कुठून येतात? पूर्ण भारतातून येतात की काय? हां, आमच्याकडे जे येतात ते ॲक्च्युली सगळ्या भारत म्हणजे आता आम्ही जे एक करतायत ते कच्छमधून आलेलं आहे. आता आम्ही हे करतोय ते कोंदगई किंवा केलडी म्हणून आहे तिकडनं आलेलं मटेरियल आहे. मी स्वतः एक्स्कव्हेशन केले ते आहे ह्याच्यामध्ये लडाखमधनं आलेलं आहे, ओरिसामधनं, आसाममधनं आणि ह्या साईडला गुजरात वगैरे सगळीकडनं हे येतं. कारण आता तमिळनाडूमधनं हे मटेरियल येणार आहे किंवा मग आम्हाला ते बोलवतात, मला बोलवतात की तुम्ही येऊन करा. कारण कधी कधी शक्य होत नाही की मटेरियल पाठवणं, तर मग ते बोलवतात की या तुम्ही आमच्या इथं एक्स्कर्शन. मॅडम आम्ही मग अशी शाहिदा मॅडमशी बोलताना त्यांच्याकडनं एक मुद्दा आला होता की काही ठिकाणी ज्या पद्धतीनं डेड बॉडीज ज्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत किंवा प्रिझर्व केलेल्या अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. तर काही डेड बॉडीचे पाय कापलेले, तर ते त्याच्या मागे काय विचार आहे? जेव्हा हे मेनली आपल्या ताम्रपाषाण युगाच्या ह्याच्यामध्ये झालं तर त्यांचं म्हणजे एक्स्कव्हेशन करताना त्यांना ते पायाची जी बोन्स आहे ती मिळाली नव्हती. असं म्हणजे पायाचा तो मिळाला नाही. तर त्याच्यावरनं असं होतं की मोस्ट लाईकली ते चॉप करत असतील. तर त्याचा अर्थ असा आहे, अगेन हे आर्किओलॉजिस्टचं म्हणणं आहे, आम्ही हे तर्क आहे की हे परत येऊ नयेत पण परत आपल्यापासून दूर जाऊ नयेत असं आहे. दोन्हीपैकी काहीतरी एक असू शकेल. पण आता नंतरच्या काही संशोधनात असं आढळलं की काही बोन्स आहेत फिट्स आहेत. ओके म्हणजे ह्याचा अर्थ ते चॉप केले नसावेत. पण काय माहिती, आता तुम्हाला हे सांगते, आता ते इथं 3 इंडिव्हिज्युअल्सचं ते आहे तिथं स्केलेटन, तिथं बरियल मल्टिपल इंडिव्हिज्युअल्स म्हणून आहे वरती. तर त्याच्यामध्ये इनामगावचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की आर्किओलॉजिकल एक्स्कव्हेशन करताना त्यांना असं म्हणजे आपल्या गवताचे ठसे दिसले. म्हणजे त्यांनी खणलं असेल खड्डा, त्याच्यावरती गवत टाकलं असेल, त्याच्यावरती ते माणसांना ठेवलं असेल खूप म्हणजे आणि मग त्याच्यावरती गवत परत टाकलं असेल. ह्याचा अर्थ आहे असा की व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे आणि त्यांना काही होऊ नये आणि त्यांना काही होऊ नये म्हणून पण त्याच्यानंतर म्हणजे डेथ नंतरची जी म्हणजे प्रेम आहे किंवा काहीतरी आहे, काळजी, रिस्पेक्ट आहे किंवा काय, हे दिसतं तुम्हाला एक्स्कव्हेशन करताना. असं टाकून नाही गेलं की खड्डा केला आणि टाकून दिलं बाबा किंवा आता नको आम्हाला, असं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की देयर इज सम फिलिंग देयर इज समथिंग, काहीतरी विचार आहे, आपुलकीची भावना आहे. बरोबर. आणखी एक आहे की मास डेथ बद्दल जर आपण बोलायला गेलो, म्हणजे आता जसे साथ येते, आता हॉस्पिटल्स आहेत वगैरे, पण पूर्वीच्या काळी जर अशा पद्धतीनं साथ आली, साथीचे आजार आले तर मग काय केलं जायचं किंवा मग ह्या अशा मास डेड बॉडीज सापडल्या असं कुठं आपल्याकडे आहे? भारतामध्ये नाही आहे पण बाहेर ठिकाणी आहे. म्हणजे एपिडेमिक्समध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये आता प्लेग आहे, प्लेगसारखा म्हणजे जो उंदरांपासून होतो. अगेन हे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे. कारण तिथं जेव्हा माणूस स्थायी राहिला, माणसं घरं करून राहिला, कारण तिथं शेती होती किंवा काय होतं, तेव्हा त्याच्याबरोबर अट्रॅक्ट ही सगळी ॲनिमल्स आली. जसं आहे पिग आहे किंवा म्हणजे डुक्कर आहे, शेळी, कुत्रा आहे, बैल आहे, तसंच हे सगळं घोडा नंतर आला. पण आता सपोज उंदीर आहे किंवा हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अट्रॅक्ट झाल्या आणि त्याच्यातनं मग तो प्लेग आणि हे सगळं दिसायला लागलं. त्याच्यामुळे बाहेरच्या देशामध्ये असे बरेच एव्हिडन्सेस आहेत की एपिडेमिक्स ऑफ प्लेग्स
म्हणून त्यांनी हे आयडेंटिफाय केले. आपल्या भारतामध्ये अजून तरी तसं एव्हिडन्स असं मिळालं नाही किंवा असं एपिडेमिक्सचे रिझन्स म्हणजे हे नाही मिळालेत, एव्हिडन्सेस नाही मिळालेत. ओके. मे बी एस्कवेशन झालं नसेल किंवा मग आपल्याकडे एखादी जागा इतकी आपण वापरली आहे म्हणजे कंटिन्युअस, त्याच्यामुळे मे बी पूर्वी जे होते त्या लोकांनी आधीचे वस्त्या खोदून तिथं नवीन काहीतरी केलं असेल काहीतरी असं, कारण खूप पूर्वीपासून आपली ही भारत आहे तो इनहॅबिटंट आहे म्हणजे लोकांवर. धन्यवाद मॅडम, तुम्ही ओके. खूप वेळ दिला. तर मॅडमने आपल्याला खूप अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं की आपले पूर्वज जे होते तर ते कशा पद्धतीनं आपल्या पूर्वजांचं कशा पद्धतीनं ते अंत्यसंस्कार केले जायचे, जतन जे डेड बॉडी आहे ते जतन कशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांच्याप्रती आपली जी आपुलकी आहे, त्यांच्याप्रती जी आपली भावना आहे तर ती कशा पद्धतीनं व्यक्त करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे ते सांगितलं आहे. आत्ता जरी वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जात असले तरी पूर्वीच्या काळामध्ये मोस्टली 2-3 पद्धतीच होत्या, ज्याच्यामध्ये दफन पद्धती हे प्रामुख्यानं यूज केली जात होती. त्यानंतर पाण्यामध्ये डेड बॉडीज विसर्जित केल्या जात होत्या असं त्यांच्याकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि मृत्यूची कारणं त्यांच्याकडे ज्या वेळेला अशा पद्धतीच्या डेड बॉडीचे सांगाडे येतात तर त्यावेळेला इथं कशा पद्धतीने रिसर्च चालतं ते देखील त्यांनी सांगितलं. अशाच अभ्यास करून अशा व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. यूट्यूबला जर हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही सबस्क्राईब करा, फेसबुकला पाहत असाल फॉलो करा. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.